मी डॉक्टर अमित सुभाष कोरडी नेत्र रुग्णालय अँड लेझर सेंटर यांचा संस्था. आज आपण ऐकणार आहोत की मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतर घेण्याची काळजी काय. सर्वात प्रथम आपल्याला जर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायचं असेल तर त्याची फिटनेस घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय की शुगर, BP आणि बाकीचं काही रक्ताच्या तपासण्या जे ऑपरेशनसाठी गरजेचं आहे ते करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑपरेशनच्या आधी एक दिवस आधी दोन ड्रॉप्स दिले जातात. तो एक 4 वेळा आहे किंवा 3 वेळा आहे किंवा ज्या पद्धतीने आपले डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने ड्रॉप्स टाकणं गरजेचं आहे. आणि ऑपरेशनच्या त्या दिवशी आपले शुगरचे औषधं, BPचे औषधं आणि हलका आहार करून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डोक्यावरनं आंघोळ करून घेणं खूप गरजेचं आहे. तर ऑपरेशन थिएटरला येताना सर्वात प्रथम ज्या पेशंट्स आहेत त्यांना ही भीती असते की बाबा माझं ऑपरेशन किती वेळ चालेल. एक साहजिक आहे की सर्वांना एक ऑपरेशनची भीती असते. तर अत्यंत घाबरण्याची काही गोष्ट नाही. आपल्या स्टेटसमध्ये, आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि इतर सगळीकडे नवीन ऑपरेशनचे पद्धती आलेत जे किमान 10 मिनिटात मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जातं. त्यामध्ये टेन्शन घेणं आणि त्याच्याबद्दल जास्त विचार करणं काही नाही. फक्त रिलॅक्स व्हायचं, हॉस्पिटलला यायचं, अर्धा तास थोडा रेस्ट करायचो आणि त्याबरोबर ऑपरेशन लागणारे ड्रॉप्स टाकायचे. ऑपरेशन एक 10 मिनिटात होतो, त्याच्यानंतर एक अर्धा तास, 1 तास त्याच्याबद्दल थोडंसं त्याच ठिकाणी राहून आपण रिलॅक्स व्हावं आणि चष्मा, ज्या डॉक्टरनी चष्मा देते किंवा ज्या डॉक्टर पट्टी लावतात आणि नंतर जेव्हा बोलवते त्या पद्धतीने यायचं. पण आजकालचे ऑपरेशन हे ड्रॉप्सवरही सुद्धा होतात आणि ते बिन टाकायचे सुद्धा असतात. त्याच्यामध्ये 48 ते 24 तासामध्ये रिकव्हरी पूर्ण होते. म्हणून त्याच्यानंतरची काळजी कशी घेणे हे मी तुम्हाला सांगेन. सर्वात प्रथम दिवसातनं 2 वेळा डोळे स्वच्छ करणं. आता डोळे म्हणजे काही जण असं करून इथे डोळ्याच्या आत काहीतरी स्वच्छ करायला जायचं. आपल्याला डोळे बंद करून जे नॅपकिन देते किंवा कापूस पाण्यात टाकून त्या उकळलेल्या कापसाने पापण्या स्वच्छ पुसणे. कारण जे घाण तयार होतं किंवा जे घाण ड्रॉप्समधनं बाहेर येतं तर ते पापण्यामध्ये चिटकलेले असतात. ते परत डोळ्याच्या मध्ये आत जाऊ नये याच्यासाठी ते पापण्या स्वच्छ ठेवणे आणि त्या साईडचा भाग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. डोळ्याजवळ आपला हात, कापड किंवा काहीही वस्तू घेऊन जाऊ नये. दिलेले गॉगल हा वापर करावा आणि सुरुवातीचे 3 दिवस महत्त्वाचे असतात. त्यावेळेस पूर्ण आराम करून जेवण व्यवस्थित करावं आणि ड्रॉप्स नियमितप्रमाणे टाकावे. कुठलाही ड्रॉप टाकताना प्रत्येक ड्रॉप एक थेंब टाकावा. 2 ड्रॉप एकत्र येत असतील तर त्याच्यामध्ये 5 मिनिटाचं अंतर ठेवावं आणि शिल्लक आलेला किंवा बाहेर आलेला ड्रॉप किंवा आश्व आलेला असेल तर तो गालावरतीच पुसून घ्यावा. डोळ्यापर्यंत त्याचा कापड किंवा हात जाऊ नये. किंवा त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की डोळा लाल होत वाढला आहे किंवा दिसणं कमी होत असेल तर त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरला दाखवून घेणं हे गरजेचं.